Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवरती 28 जूनपासून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्याचं कारण काय आहे तर नीटसह स्पर्धा परीक्षामधील पेपर फुटी आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमधील पारदर्शकतेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांना कॉक्रोच जनता पार्टी आणि देशभरातील हजारो तरुणांचा पाठिंबा मिळत आहे. आज सकाळी जंतर मंतर मैदानावरती काय घडलं? सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जबरदस्तीनं सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यावेळी जंतर मंतरवरती गोंधळ उडाला. नेमकं काय घडलं हे पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद बिक्कट. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा दावा अभिजित दिपके यांनी केला आहे. सोशल मीडियावरती त्यांनी या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच अभिजित दिपके यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांना आता सोडण्यात आलं आहे. आज सकाळी दिल्लीतील जंतर मंतर मैदानाभोवती मोठ्या संख्येनं पोलीस तैनात असल्यानं प्रचंड गोंधळ उडाला. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद आणि शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसत आहे. दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ज्ञांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना अत्यावश्यक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडी गडबड झाली, मात्र पोलिसांनी संयमानं ही कारवाई पार पाडली. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततेनं जागा खाली करावी अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अभिजित दिपके मित्राच्या घरी होते. तिथेही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून त्यांना घरातच डांबून ठेवल्याचा दावा इंस्टाग्राम लाईव्ह वरती अभिजित दिपके यांनी केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मारहाण करून ताब्यातही घेतल्याचं त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलं आहे. मात्र आता त्यांना सोडण्यात आलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप केला आहे, पण नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी तो दावा फेटाळला आहे. ते म्हणाले आहेत की कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही आणि कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं सोनम वांगचुक यांना उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. आता या धर्तीवरती अभिजित दिपकेची देखील प्रतिक्रिया आता समोर आली आहे. अभिजित म्हणतो की दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून जबरदस्तीनं हटवलं आहे. विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला. मी फ्रेश होण्यासाठी मित्राच्या घरी गेलो असताना पोलिसांनी मला मारून डांबून ठेवलं. आता सोडलं आहे, पण जंतर मंतरवर जाऊ दिलं जात नाही. देशभरातील लोकांना आव्हान आहे की आज शांततेनं आंदोलन करा. सोनम वांगचुक 20 दिवस उपाशी आहेत. विद्यार्थ्यावरील हल्ला सहन केला जाणार नाही असं अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आता वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतर खाली करण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाला आता पूर्णविराम मिळेल अशी चर्चा होती, पण तसं होताना दिसत नाही. अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. कोणीही मागे हटू नका, सरकारनं चूक केली आहे, आता सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन मोठं करू असं अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. वांगचुक यांची प्रकृती ढासळली आहे. उपोषणामुळे त्यांचं वजन 9 किलोनं कमी झालं आहे. शरीराला अन्न न मिळाल्यावर आधी ग्लुकोज, नंतर फॅट्स आणि शेवटी स्नायूंचं विघटन सुरू होतं. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळल्यानं न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर न्यायालयानं म्हटलं आहे की प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार वांगचुक यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून गरज पडल्यास तातडीनं वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. आता सोमवारपासून जंतर मंतर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संसद भवनात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवलं असलं तरी अभिजित दिपकेसह त्यांचे सहकारी आंदोलनावर ठाम आहेत. पण पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागण्यांवर सरकार अजूनही चर्चेला तयार नाही. पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल करण्याच्या कृतीवर तुम्हाला काय वाटतं आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी सर्व दिल्लीतील जंतर मंतर आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.